फायनली आपण दोघं एकत्र कॉफी पिणार. आता बघतोच कसा सुयश आमच्या सई सोबत कॉफी पितो ते. ही ऑर्डर ठरली आहे. हेझलनट आयरिश फॉर मी अँड कॅरेमल कॅपुचिनो फॉर यू. चालेल? हा चालेल. नाही सॉरी, म्हणजे तू म्हणालीस मागवू म्हणून मी सिलेक्ट केलं. तुला दुसरं काही पाहिजे असेल तर तू मागवू शकतेस. इनफॅक्ट तू मागवस तुला काही पाहिजे ते. हो रे बाबा, म्हणजे मागव कुठली कॉफी? अगं कुठली नाही, तुझ्यासारखी स्पेशल कॉफी आहे. लेट मी टेल यू दिस कॅरेमल कॅपुचिनो हॅज अमेझिंग. अरे यार सुयश, मागव ना कुठलीही कॉफी. एका कॉफीवर नाही का फालतू डिस्कशन कशाला? क्रॅम्प आला, दुखलं म्हणून ओरडलो. नाही म्हणजे वेटरवर नाही ओरडलो ना सई. बदललोय ना आता. वेटर, एक्सक्यूज मी. वेटर. सर, तुम्ही मला प्रेमाने हाक मारलीत. आई शपथ, माझ्या आईने ना एवढ्या प्रेमाने कधीच हाक मारली नव्हती. तर माझी आई ना. ए वेटर आहेस ना तू? अरे म्हणजे अरे वेटर आहेस ना तू? मग हे सर, वेटर पण माणूसच असतो ना. जर त्याला मन मोकळं करायचं असेल तर तू जाणार कुठे? होय ना ताई? हो अगदी बरोबर. काय बरोबर आहे? हे बरोबर नाहीये. म्हणजे असं काम सोडून असं टाइमपास करणं बरोबर नाहीये ना. मित्र, जेव्हा तुला सुट्टी असेल ना तेव्हा तू माझ्या हॉस्पिटलवर आहे. आपण निवांत गप्पा मारू. नक्की सर. आता एक हेझलनट आयरिश कॉफी फॉर मी आणि कॅरेमल कॅपुचिनो मॅमसाठी आणशील? तू आणतोयस की मी आणू? सर आणतो ना, मी लगेच आणतो. सर कोणतीही गोष्ट ना मी लगेच घेऊन येतो. तर त्याचं काय? सॉरी सर, येतो घेऊन. लगेच घेऊन येतो मॅडम, येतो घेऊन. येस, थँक्यू. वाव सुयश, आय एम इम्प्रेस्ड. जामच बदललायस तू. ते खरं तर तुझ्यासाठी मी ना. हेलो, कौन? अरे मैं हूँ बलविंदर सिंह सोधी. कौन बलविंदर सिंह सोधी? रॉन्ग नंबर. सई, मी ना तुझ्यासाठी सॉरी. हॅलो, बलविंदर सिंह सोधी. अरे कोण बलविंदर सिंग सोधी? बोला ना, रॉंग नंबर आहे. हा तर कुठे होतो मी? हा सई, मी तुझ्यासाठी अरे बाबा बोला ना, यहाँ पे कोई बलविंदर सिंह सोधी नहीं है. ओ पाजी मैंने पता है बलविंदर सिंह सोधी उत्ते नहीं है. तू बार बार फोन कर रहे हो भाई. अरे उत्ते नहीं है, इसका मतलब है बलविंदर सिंह सोधी इत्ते है. अरे मैं हूँ बलविंदर सिंह सोधी. अच्छा मग मी काय करूं? आया, मैं बलविंदर सिंह सोधी हूँ. इसमें क्या कर सकते हैं आप तो कुछ नहीं कर सकते. आप ना कुछ भी नहीं कर सकते क्योंकि मेरा पापा जी ने नाम रखा है बलविंदर और मेरे पापा जी का नाम है सोधी, इसलिए मेरा नाम हो गया बलविंदर सिंह सोधी. देखिए बलविंदर सिंह सोधी ये रॉन्ग नंबर है. ओके? अरे नंबर तो रॉन्ग हो सकता है पाजी सुना, नंबर तो रॉन्ग हो सकता है लेकिन आदमी एकदम पक्का है, सच्चा है. मैं हूँ माई सेल्फ बलविंदर सिंह सोधी. यस यस मिस्टर बलविंदर सिंह सोधी, आपसे मिलके मुझे बहुत खुशी हुई. अरे खुशी तो होनी चाहिए ना, मेरे जैसा आदमी मिल गया तो खुशी होगी. ओके बाय, फिर मिलेंगे. मिलेंगे मिलेंगे.
आज तो बार बार मिलेंगे। हा बंधू कुठे गेला? रब ने बनाया ला 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 काय रे सक्सेस? हा ते समोरच्या पार्टीने फोन स्विच ऑफ केला नाही तर जिंकलोच होतो. कशाबद्दल बोलतोय तुम्ही? केस बद्दल. ते बलविंदर सिंग सोधीची केस त्याबद्दल सांगतो त्याला. हे काय? सर कॉफी. ते साबण घातला का कॉफीत? एवढा फेस? सर अहो आजकाल सगळीकडे अशाच कॉफी मिळतात. अहो नवीन जमाना आहे, तुमचा जमाना गेला आता. हो, आमचा जमाना गेला म्हणून कॉफीतली कॉफी पण गेली का? ह्याच्यात कॉफी कुठे आहे? नुसता फेस आहे सर, एकदम तळाला. तळाला. हा अरे ही तळाला नाही रे, रसा तळाला गेली कॉफी. सर जोक चांगला होता. तुम्ही कॉमेडी पण करताय काय? कॉमेडी तुम्ही करताय, कॉफीच्या जागी साबणाचा फेस विकून लोकांना दुबाडताय. दादा मामा प्लीज ओरडू नकोस. आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलंय, आरडाओरडा करायचा नाही, हा जास्ती चिडायचं नाही, हो ना? अरे पण हा शुद्ध हलकटपणा आहे. एवढे मेहनतीने कमवलेले पैसे त्या फेसामध्ये घालवायचे. आता फेस तर तुम्हीच काढलात ना, तेवढी कॉफी उरले, पिऊन टाका. हे बाबा उगाच कशाला तमाशा करताय? मॅनेजर कुठे आहे? इथला मॅनेजर कुठे आहे? सई तुला सांगतो, मी खूप बदललोय तुझ्यामुळे. आणि मी माझं संपूर्ण वॉर्डरोब बदलून टाकलंय सई. आणि आता मी एकदम सॉफ्ट कलरचे कपडे वापरतो. कपडे सॉफ्ट, मन सॉफ्ट. हल्ली मी अजिबात चिडत नाही आणि चिडून आरडाओरड तर मुळीच करत नाही. मॅनेजर कुठे आहे? इथला मॅनेजर कुठे आहे? कोण आरडाओरडा करता? नाही पण कोणीही केली तरी मी अजिबात करत नाही सई. तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. संस्काराचा लवलेश नसलेली आणि श्रीमंत बापाची माजुरडी मुलगी आहे ही. तू असा डाव साधशील असं वाटलं नव्हतं मला. नाही काहीतरी राडा झालाय आणि आवाजही ओळखीचे वाटतायत. सी कॉफी. मी तुला म्हणालो होतो ना से की तुझ्यासारखीच स्पेशल कॉफी. बघ बघ दिसते की नाही तुझ्यासारखी स्पेशल? ही माझ्यासारखी दिसते? अगं म्हणजे अशी बघितल्यासारखी नको ना बघूस. माझ्या नजरेतून बघ. बर बघते. हा अरे यार, हा सुयश काय पकवतोय यार. देव प्लीज उचल याला. उचल ह्या कॉफ्या उचल आणि चांगली फेस नसलेली कॉफी घेऊन ये कप भरून. दादा तू पाणी पी, थंड हो. नाही तर प्राणायाम कर, मी बघतो काय ते. हे चल रे. साहेब कॉफीच्या वरच्या फेसावरून एवढा राडा? त्याची सटकली ना तर तू तुझ्या तोंडालाही फेस आणू शकतो. कोण आहेत कोणते? कोण आहे? तो दादा आहे आणि मी भाई आहे, भाई. दादा दादा भाई सॉरी भाई, मी चुकलो. मी तुम्हाला ना बिना फेसाच्या वाटेल तेवढ्या कॉफी पाचतो, पण तुम्ही मला मारू नका. ठीक आहे ठीक आहे. नंबर काय? नंबर कसला? अरे कॅफेचा लँडलाईन नंबर काय? साहेब हे कार्ड घ्या. यावरती ना गाव, नाव, फळ, फुल, पत्ता, फोन नंबर सगळं आहे. एक काम कर, तिकडे तो चिरकुट बसलाय ना, त्याचं नाव डॉक्टर सुयश पटवर्धन. त्याला जाऊन सांग
लँडलाईन वर फोन आलाय. पण सर फोन आलाच नाहीये. आलाय. आला. तू जाऊन त्याची घंटी वाजव, मी फोनची घंटी वाजवतो. चल निघ, नाही तर ओके सर, ओके. दादा बाई. सई, तुला सांगतो मी खरंच खूप बदललोय. अँड थँक्स टू यू. कारण ज्या दिवशी सई तुम्हाला नाही म्हणालीस ना, मला आयुष्यात एकदम हरल्यासारखं वाटलं. माझी तहानभूक गेली, मेमरी वीक झाली, रात्री काम होईना, दिवसा झोप लागेना. एक मिनिट. दिवसा काम होईना, रात्री झोप लागेना. एक्झॅक्टली हेच म्हणत होतं मला. पण नाईट शिफ्ट मुळे ना रात्री काम होत नाही, दिवसा झोप येत नाही. ओके बर. सई, तू माझ्या डायमंडच्या कानातल्यांना नाही म्हणालीस ना, तेव्हा मला माझी किंमत कळाली. मी दारू प्यायल्यावर तू मला धक्का मारलास ना सई, माझी नशाच उतरली. आणि मग तू आयुष्यातून गेल्यावर मला असं जाणवलं की काहीतरी बिनसलंय. आणि ही परिस्थिती जर बदलायला हवी असेल ना सई, तर मला जाणवलं की मला स्वतःला बदलायला पाहिजे. आणि मग मी माझ्या डॉक्टरच्या डिग्रीवर हात ठेवून शपथ घेतली की आता फक्त इतरांसाठी जगायचं. सर ऐका ना सर. अरे तू परत आलास. आपलं ठरलं होतं ना सुट्टीच्या दिवशी बोलायचं म्हणून. सर मला नाही, दुसऱ्याला कोणातरी बोलायचं तुमच्याशी. तुमच्यासाठी फोन आलाय. फोन आलाय माझ्यासाठी इथे? हा सर, डॉक्टर सुयश तुम्हीच ना? या दॅट्स मी. बट हा, मग तुमच्यासाठीच फोन आलाय. चला लवकर, इमर्जन्सी आहे. अरे यार, त्यांना सांग ना मी बिझी आहे जरा. अरे आता तर म्हणाला होतास ना की डॉक्टरच्या डिग्रीवर हात ठेवून शपथ घेतली होतीस म्हणून, की मी आता फक्त इतरांसाठी जगेन. मग आता इमर्जन्सी आली आहे तर लगेच कंटाळा करतोयस तू? बघा ना मॅडम, सर तुम्हाला सांगतो, हा कंटाळा ना हे बाबा चल ना. आपण बघूया ना फोन कुठला आलाय. हा चल चल. काय भावी आयुष्याची स्वप्न रंगवत होतास ना? नाही रे. अरे मग रंगव स्वप्न. आता लग्नानंतर तुला मेघनाला इकडे घेऊन यायचंय ना. ती बिचारी तिकडे दापोलीत वाढली. तिने कुठे हे सगळं असं बघितलेलं असणार. आणखीन ना. अरे आधी लग्न तर होऊ दे त्याचं. त्या आधीच पुढचे प्लॅन कशा लागतोयस? अरे लग्न तर झालेलंच आहे नक्की. आता सई आणि सुयशचं जुळलं ना, तसं आदित्यचं आणि मेघनाचंही जुळेलच की. सई आणि सुयश तरी कुठे धड जुळले, तर फक्त फोन लाईन्सच जुळले. हॅलो, कोण बोलतोय? मी बलविंदर सिंग सोदी बोलतोय. बलविंदर सिंग एक मिनिट. तुम्ही मगाशी माझ्या मोबाईलवर फोन केला आणि आता या कॅफेमध्ये फोन करताय. तुम्हाला कसं कळलं मी ह्या कॅफेमध्ये आहे ते? हे बघा डॉक्टर, ते महत्वाचं नाहीये हो. नाही महत्वाचं कसं नाही? आणि एक मिनिट, तुम्ही मगाशी माझ्याशी पंजाबी हिंदी मधून बोलला आणि आता डायरेक्ट मराठी. मी नांदेडचा आहे ना. गुरु गोविंद सिंगांची समाधी आहे तिकडे. मोठा गुरुद्वारा आहे गोदावरी नदीच्या पाशी. हे बघा, मी जन्माने शीख असलो ना तरी दिल से मराठी आहे, मराठी. नाही नाही, तुम्ही हे सांगायला मला फोन केला का आता इथे? नाही, मी नांदेड वरून आलोय ट्रक मधून मालाची डिलिव्हरी करायला. अहो पण मग मी काय करू? तुम्ही मालाची डिलिव्हरी करून द्या. तुमच्या मालाची डिलिव्हरी मी का करू? नाही, माझ्या बायकोचं नाव माला. ती ट्रक मधून नांदेडवरून माझ्या बरोबर आली आहे आणि ती प्रेग्नंट आहे, तेव्हा माझ्या मालाची डिलिव्हरी तुम्ही करा. हे बघा, मी गायनेक नाहीये, मी सर्जन आहे. मग सर्जरी करून बायकोला मोकळी करा. अहो, मी तुमचं आणि तुमच्या हॉस्पिटलचं नाव ऐकून नांदेड वरून इथपर्यंत आलोय. हो, मग आलात तसे परत जा. मी फार बिझी, मला वेळ नाही. हे बघा, मी तुम्हाला वाटेल तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तुम्ही बोलाल ती किंमत. काय म्हणाला? वाटेल तेवढे पैसे आणि बोलेल ती किंमत? हो, तुम्ही फक्त डिलिव्हरी करा. माझ्या बायकोचं जेवढं वजन आहे ना
तेवढं तोळे सोनं द्यायला तयार आहे मी तुम्हाला. काय आय मीन काय वजन आहे बायकोचं साधारण? बाळासकट का बाळाशिवाय? नाही 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 ठीक आहे मी हॉस्पिटलला पोहोचतो. आपण वजन करू आणि लगेच डिलिव्हरी उरकून टाकू. हा हे माल उतरव रे ट्रक मधून. हा ते 24 कॅरेट सोन्याची बिस्किट काढ. हा आदित्यला जवळण्याच्या नादात उगाचच या लफड्यात पडले. आदित्य आलाच नाही आणि हा फालतू सुयश गळ्यात पडला. सई एक अर्जंट केस आली आहे, आपल्याला निघायला हवं. पण केस तुला आली आहे ना, मग आपल्याला कशाला निघायला हवं? तू जा, मी थांबतीये. अगं तू एकटी बसून काय करणार ना? अरे डेट संपली असली तरी कॉफी नाही ना संपली अजून. आणि मला माझी कॉफी शांतपणे एकटीला बसून संपायची. ओके बिल ऑन मी. वेटर मॅडमला काय पाहिजे ते बघ. ओके बाय. त्यांच्या कॉफीचे पैसे यातून घे आणि माझ्या कॉफीचं बिल मला दे. मॅडम त्यांच्या कॉफीसाठी हे पैसे जास्त आहेत. अरे ठीक आहे, वरचे पैसे तुला टिप समज. थँक्यू मॅडम. आणि हा, तुला जर गप्पा माराव्याशा वाटल्या तर माझ्याशी मार. ओके, तेवढीच मला सुद्धा कंपनी मिळेल. तुम्ही एवढं म्हणालात हेही खूप आहे. तुम्ही बसा, तुम्हाला कंपनी म्हणून मस्तपैकी कॉफी पाठवतो तुमच्यासाठी माझ्यातर्फे. थँक्यू. सई चला सगळ्यांची कॉफी पिऊन वगैरे झाली असेल तर पटकन बिल देऊन निघूयात आपण. आणि असं एकदम एकत्र घोळक्याने नको जायला. सईला जर चुकून दिसलं ना तर प्रॉब्लेम होईल ना. चला एक एक करून. काय प्रॉब्लेम होईल रे? मला पण सांग. वा लाज्जो, मी भेट म्हटलं तर भेटला नाहीस आणि तरी इथे आलायस आता. मला सांग, खरंच प्रमोशनची पार्टी द्यायला आलाय की माझ्यावर नजर ठेवायला? खरंच भेट व्हायची असली ना तर कितीही टाळायचं ठरवलं तरी ती होतेच. दादा मामांच्या भाषेत सांगायचं झालं तर काही गाठी हा वरचा जुळवतो. मग त्या जुळायच्या नसल्या तरी जुळतातच. हो ना दादा मामा? बरोबर. मी इथे बसले तर चालेल ना? चालेल म्हणजे काय? अगं चालेल की. मग सई काय घेणार तू? मॅडम तुमची स्पेशल कॉफी. आली दादाची फेस वाली कॉफी आली. तुम्हाला आवडते का ही कॉफी? मग घ्या ना तुम्ही. नाही त्यांचं काय ऐकतेस तू? तू तुझं सांग, तू इकडे काय करतेस? कॅफे मध्ये काय करणार? कॉफी प्यायला आलीये. एकटीच? तुम्ही सगळे आहात की? नाही ते आत्ता, पण आधी कोण होतं? आधी काय आणि नंतर काय दादा मामा? या जगात प्रत्येक माणूस एकटाच येतो आणि एकटाच जातो. हो नाही, जन्म मरणाचं सोड, इकडे आलीच कोणाबरोबर ते सांग. होत आहे मित्र. मित्र म्हणजे आदित्य सारखा का? आदित्य सारखा नाही, पण होऊ शकतो. होईल ग, होईल. आज मित्र होईल, उद्या त्याच्याशी तुझं लग्न होईल. बघू. हा निर्णय घेणं मित्राच्याच हातात आहे. सगळं जुळून येईल. मगाशी माझी नक्कल करता करता काय म्हणालीस आठवतंय ना? काही गाठी हा वरच्या जुळवतो
त्या जुळायच्या नसल्या तरी जुळतातच. आता आमच्या आदित्यचं नाही का मेघनाशी जुळल्यात जमाय, म्हणजे जुळलंच आहे असं समज. हो का आदित्य, तुझं आणि मेघनाचं जुळलंय असं समजू का मी? पुरे झालं आता, म्हणजे सगळ्यांचं झालं असेल तर निघूयात का आपण? उशीर होतोय ना आपल्यालाही आणि सईलाही. मला काही उशीर बिशीर होत नाही. हा तुला होत असेल तर सांग, निघूया आपण. बघतोयस काय तू असा? तुझा शमशेर सिंग झालाय. अरे काय दादा मामा बसलात मध्ये, चला 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 घरी जाऊयात. नाही पण तुझा प्लॅन काय आहे? माझा काय प्लॅन असणार आहे? ही सायकल आहे ना. तुम्ही निघा रिक्षात, मी येतो हळूहळू मागणं घरी. नाही नाही, सायकल घे तू आणि घरी जा, नाही का? पण सईच्या घरी जा आणि तिला सोडून आपल्या घरी परत ये. काय आपल्या घरी ये. अरे कशाला, ती जाईल ना पपली तिच्या गाडीने. नाही, मी गाडी नाही आणलीये. बघा, गाडी आणली नाहीये तिने. ठीक आहे ना, मग काय झालं? अरे केवढी बिंदास्त मुलगी आहे ती, शमशेर सिंग ना. ती करेल काहीतरी रिक्षा टॅक्सी वगैरे, हो ना? नाही नाही, करू शकते, करायला ती काहीही करू शकते. ती टाकीवर पण चढू शकते. तुला जमणार आहे का ते? मी कशाला टाकीवर चढेल ना. टाकीबद्दल नाही बोलत आहोत, सईला सोडण्याबद्दल बोलतोय. हा, आता मामा. अरे दादाचं काय? हे दादा, हा बघ, तुझं कारण देऊन सईला सोडायला जात नाही घरी. अरे आदित्य, अरे उशीर झालाय, अंधार बघ किती पडलाय, जरा सोड की तिला घरी. आले दादाजीच्या मनात तिथे कोणाचे काही चालले ना. तेच ना. बाय सई, गुड नाईट. नीट जा आणि आरामात जा आणि आरामात ये. हो, काय घाई नाहीये. बसा बसा बसा. बसतो आम्ही. तू येतोस ना की मी? नाही. हा चला बाय. दादा सरक जरा. तू बोलणार नाही आहेस का काही? बोलणार नाही आहेस का काही? अशीच सायकल ढकलत राहणार आहेस? मला घरी सोडायची जबरदस्ती झालीये का तुझ्यावर? हं? तुझी तशी इच्छा नाहीये का? अच्छा, म्हणजे इच्छा नाहीये. सई, मी तसं कुठं बोललो? पण मग इच्छा आहे असंही म्हणत नाही आहेस ना तू? आदित्य, अरे पूर्वी तू किती एक्सायटेड असायचास मला घरी सोडायला. किती बोलायचो आपण, काय काय घडायचं आपल्या. आता असं काय बदललंय आदित्य? मी गेल्या काही दिवसांपासून बघतीये, तू खूप विचित्र वागायला लागलास. काय झालंय नक्की? स्पष्ट सांग बाबा मला. माझं काही चुकलंय का? मग मी तुला हर्ट होईल असं किंवा तू दुखावला जाशील असं काही बोललीये का? मग मी घरी म्हणजे दादा मामांसमोर काही माती खाल्लीये का? मग यातलं काहीच घडलं नाहीये का? अरे बाबा, तोंडाने हो नाही असं उत्तर तरी दे. नुसती मान काय हलवतोय टोणग्या? नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये. अरे तो फिर प्रॉब्लेम क्या है?
तू का टाळतोयस मला? का बोलत नाहीयेस माझ्याशी? बोलतोय की केवढे बोललो आपण, फोनवर बोललो, मेसेजवर बोललो. अरे हो, पण तू मला सुयशला भेटण्यापासून थांबवलंही नाहीस ना. मी कशाला थांबवेन? सुयश चांगला मुलगा आहे. परत परत ती स्टेप लावू नकोस. सुयश चांगला मुलगा आहे, सुयश चांगला मुलगा आहे. इतकेदा तर त्याचे मॉम डॅड सुद्धा म्हणाले नसतील की तो चांगला मुलगा आहे. तरी मी तुला अडवण्याचा काही प्रश्नच येत नाही ना, कारण त्याच्याबरोबर कॉफी प्यायला जायचा निर्णय तू स्वतःच घेतलास. सो तुला काय वाटतं? तो चांगला आहे म्हणून मी तयार झाले, म्हणून मी हा सगळा प्लॅन केला, म्हणून भेटले मी त्याला. मग का भेटलीस त्याला? तू डम बेस करे जरा. हा, पागल छाप आहेस. एवढं सुद्धा कळत नाही तुला? तर त्यात काय कळायचंय? से काही नाही. तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाही. अरे तर इतकं वेळ बोलत नाही म्हणून चिडली होतीस, आता बोलण्यात काही अर्थ नाही म्हणतेस. तू वाद का वाढवतीस? का गुंता करतेस यार गोष्टींचा? मी गुंता करतेय? हो, तूच. सगळं चांगलं चाललंय ना, तुझं आयुष्य वेगळं, माझं आयुष्य वेगळं, तसंच राहू दे ना. आता कोण म्हणाला आपली आयुष्य वेगळी आहे? ऑलरेडी आपण गुंतलोय एकमेकात, अजून काय राहिलंय? काय गुंतलोय? मी काय गुंतलो नाहीये. मी माझा स्वतंत्र आहे. हेच माझ्याकडे बघून बोल. सई, आपण प्लीज या विषयावर नको बोलायला. का का नको बोलायला? कारण आपण बोलत राहिलो ना सई, तर तर काय? बोल ना, तर काय होईल? तर तुला घरी पोचायला उशीर होईल खूप आज. काय माणूस आहेस यार तू? दरवेळेला मुद्द्यावर येतोस आणि मागे फिरतोस. बरं जाऊ दे, उद्या कधी भेटायचं आपण? आपण एक काम करूया का? आपण दोघं जाऊया ओशन कॅफे मध्ये, नाहीतर मग टपरीवर भेटूया. अदरवाईज मी काय करते, मी ना सकाळी नाही, हा, मी तुझ्या ऑफिसच्या बाहेर येते आणि तुला ऑफिसला सोडायला पण येते, ड्रॉप करते तुला. हा, चालेल? वा, मस्त. असंच वागत राहा. गुड बाय आणि गुड लक. आजपासून तुझे आणि माझे रस्ते वेगळे. हा, बोल सुयश. अरे यार काय बोलू यार, बोलायला काही उरलंच नाहीये. मग फोन कशाला केलायस? बोलायलाच, सांगायला, माझं फ्रस्ट्रेशन ऐकवायला. बघ सुयश, मी खूप दमलोय, आपण प्लीज उद्या बोलूयात का? उद्या? अरे असंच उद्या करत आहे ना, एक दिवस हातातून निघून चाललाय माझ्या. एकतर आजचा एक दिवस एवढा चांगला मिळाला होता, तो पण त्या बलविंदर सिंग सोधीने खाल्ला. कोणी? बलविंदर सिंग सोधी. अरे तर डेटच्या मध्ये ह्या माणसाने मला 17 वेळा फोन केला का तर त्याच्या बायकोची डिलिव्हरी करायची. आणि एवढं करून मी हॉस्पिटलला पोहोचलो तर ना बाळ ना बायको ना तो बलविंदर सिंग सोधी. अच्छा 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 नाही आदित्य, आता तू दुसरा अच्छावाला प्लॅन कर, मला आणि सईला एकत्र आणायचा. ठीक आहे. नाही ठीक नाही. आता या बलविंदर सिंग सोधीच्या पुढच्या 17 पिढ्या मी माझ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेणार आहे. हा पाजी जो कोण आहे ना, ते तर मला कळलंच पाहिजे. तुला कळलं नसेल सुयश,
मला कळलंय कोण आहे हा बलविंदर सिंग सोधी. माय सेल्फ बलविंदर सिंग सोधी फ्रॉम नांदेड. हे नांदेड कुठून आणलंस तू? अरे तेवढंच मराठीतून बोलता येईल ना, मला कुठे पंजाबी येत आहे. पंजाबी सोपं सर, काही कठीण नसतं. हो तुला येतं? मग मला जर पगडी घातली ना तर ओळखता येणार नाही मराठी माणूस आहे का पंजाबी आहे. इतकं अस्खलित पंजाबी बोलतो मी. काय सांगतोस काय? हे तुला कोणी शिकवलं? अरे गुल 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 काय नाव त्यांचं? हा गुल 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 गुळवणी मास्तर नाहीत का? गुळवणी मास्तर दापोलीचे? दापोलीचे? हा दापोलीचे. ते संस्कृत बरोबर पंजाबी पण शिकवतात? अरे फ्रेंच पण शिकवतात, फक्त आपली शिकायची तयारी पाहिजे. नाही नाही, माझी तयारी आहे. त्या सुयशचा पत्ता कट करायचा असेल ना तर पंजाबीच काय, मी तेलुगू, कन्नड, मद्रासी, हिब्रू कुठच्या इंटरनॅशनल भाषेत बोलू शकतो. काय त्याचं नाव काय म्हणाला? बलविंदर सिंग सोधी. हा बलविंदर सिंग सोधी. लेखंबागले बलविंदर लेखली जमा बल्ले बल्ले बल्ले. हे बलविंदर सिंग सोधी. हा तू मराठीत बोल. काय तू म्हणालेस ना की बलविंदर सिंग सोधी नांदेडचं आहे, प्रश्नच मिटला ना. येतच ना मराठी. मला माहीतच होतं यामध्ये तुमच्या दोघांचा हात असणार. हे तुम्ही जे काय करताय ना ते मला अजिबात आवडत नाही. तू जे करतोयस ना ते आम्हाला अजिबात आवडत नाही. हिशेब बराबर. तुम्ही नाही असे नको ते हट्ट धरून ठेवू नका ना प्लीज. तू वचन मोड, आम्ही हट्ट सोडतो. तुमच्याशी ना काही बोलण्याचाच अर्थ नाही. नाही नाही, आमच्याशी बोलू नकोस, पण आमच्या सईशी तर बोल. तुमची सई? तुमची कधीपासून झाली सई? आम्ही तिला मनोमन आपलं कधीच मानलंय. कायदेशीररित्या तिला आपलं म्हणायला तुलाच काहीतरी करायचंय. हे बघा, मी काहीही करणार नाहीये. आणि आता जर आमचं ठरलंय, आम्ही भेटणारही नाही होत आणि बोलणार तर मुळीच नाही होत. उत्तम केलं. आणि आता तसंही सुयश तईशी जुळल्यानंतर तिला काही वेळ मिळणार नाही. आणि तुझं मेघनाशी लग्न झाल्यावर मेघना असतेच नाही अर्थात. आणि आता तर कायमची असणार आहे, कारण ह्या दोघांच्या जन्मोजन्मीच्या गाठी आता जोडणार आहे. म्हणजे उद्याच लग्न लावतोयस की काय तू? नाही नाही, उद्याच्या उद्या लग्न लागणार नाहीये, पण उद्या खऱ्या अर्थाने ठरणार आहे. कसं काय? कारण उद्या आदित्य दापोलीला जाणार आहे. हे घे तुझं तिकीट. मुंबई ते दापोली व्हाया मंडणगड. हल्ली ऑनलाईन बुकिंग होतं म्हणे तिथं. फिल्टरने मिनिटाभरात काढून आणलं. जपून ठेव, लागेल उद्या तुला. दादा मामा, हे बघ, दरवेळेला त्यांच्या बाजूने पुढाकार घेतला जातो. तू काहीच करत नाहीयेस. उद्या तू दापोलीला जातोयस, मेघनाला काय ते तुमचं सरप्राईज का काय ते देतोयस आणि तिच्याशी सरळ लग्नाचं ठरवून येतोयस. हे एकदा तुम्ही दोघे भेटलात ना की मी आणि राग्या पुढचं मग मुहूर्त, तारखा बिरखा सगळं आम्ही बघतो. आज निवांत आराम करून घे. उद्यापासून तुझ्या आयुष्यातला मोठा प्रवास सुरू होणार आहे. मुंबई ते दापोली आणि दापोली ते लग्न मंडप.
उद्या आदित्य दापोलीला जाणार आहे. हे घे तुझं तिकीट, मुंबई ते दापोली व्हाया मंडणगड. कोण आहेस कोण तू? समजतोस कोण स्वतःला? आदित्य कश्यप. हा जो सगळा तुझा ऍटिट्यूड आहे ना, तो घरी ठेवायचा, तुझ्या मामांच्या खिशात. ते सहन करतील एक वेळ तुझा माज, पण मी सहन करणार नाही. एकतर स्वतः काही बोलायचं नाही आणि समोरच्याचं बोलणं समजून घ्यायचं नाही. तू जितका हट्टी आहेस ना, त्याच्यापेक्षा डबल ट्रिपल हट्टी मी आहे, हे लक्षात ठेव. नाही बोलायचं ना माझ्याशी, मग मी पण नाही बोलणार. नाही ऐकून घ्यायचं ना माझं काही, मग मी पण तुझं काही नाही ऐक. अच्छा, आत्ता आली का चूक लक्षात? माझ्याशी बोलल्याशिवाय करमत नसणार म्हणून फोन केला अशी, पण मी नाही उचलणार फोन. नाही ना, तू का कॉल केलास? का म्हणजे मी बेस्ट फ्रेंड आहे ना तुझी, आठवण येते मला तुझी, काळजी वाटते सई, म्हणून. तूच लग्न करतेस का ग माझ्याशी? काय? हा खरंच, कारण तू जितकी माझी काळजी करतेस ना, तेवढी या जगात दुसरं कोणीही करत नाही. आणि मला ना असा लाईफ पार्टनर हवाय तुझ्यासारखा. पण मला नकोय ना. नाही ना अगं, म्हणजे मला जो हवा होता त्याला मी नकोय, पण त्याला तू हवी आहेस आणि तुला तो हवाय. पण आता तुला तो नकोय आणि मी हवी आहे, पण मग त्याला कोण हवंय? त्याला शांती हवी आहे, मुक्ती हवी आहे. कोण शांती, कोण मुक्ती? नाही ना अगं, म्हणजे त्याला सुटका हवी आहे माझ्यापासून. लांब पळतोय तो माझ्यापासून. ओके, मग ती कॉफी डेट झाली ना. कॉफी डेट झाली, सुयश आला, आदित्य पण आला, त्यांनी आम्हाला एकत्र पाहिलं. मग 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 काही नाही, त्याला काही फरकच पडत नाही यार. तो माझ्याशी बोलायला सुद्धा आला नाही तिथे, उलट मलाच जावं लागलं त्याच्याशी बोलायला. आणि घरी येताना सुद्धा सॉलिड भांडली मी. सई, मी तुला म्हणाले होते ना, हा प्लॅन डेंजर आहे तुझा. आता काय करू मी? तू काहीतरी वेगळा विचार कर, काहीतरी वेगळा प्लॅन कर, नाहीतर तो मेघनाशी लग्न करायचा प्लॅन करेल. लाज्जो, तू खरंच जाणार आहेस दापोलीला? सांग ना. नाही ना जाणार? याला काय अर्थ आहे आदित्य? प्रेम माझ्यावर आणि लग्न मेघनाशी, हे तुला महागात पडेल आदित्य. उद्या मी नसले ना तरी माझ्या आठवणी तुझी पाठ सोडणार नाही, कधीच नाही. झोप उडेल तुझी कायमची, रात्रभर तळमळत राहशील, आणि झोप लागलीच तरी स्वप्न सुद्धा माझीच पडतील, कळलं? चेहरा लपवलास तरी मनातलं कसं लपवशील? आदित्य, नक्की कोणाला फसवतोयस तू?
मला की स्वतःला? बस आता निर्णय घे. दापोलीला न जाता थेट माझ्याकडे माझा हात हातात घे आणि मला या घरात घेऊन ये कायमची. सही पुरे नाही यार, माझा निर्णय झालाय. मी दापोलीला जाणार म्हणजे जाणारच. आणि माझी इच्छा नसली तरी माझं लग्न मेघनाशीच होणार.